देवकीला परम आनंद देणाऱ्या कृष्णा तुला माझा नमस्कार आहे. आणि चौथा नमस्कार आहे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु. चौथं वंदन आहे जगद्गुरु असलेल्या कृष्णा तुला माझा नमस्कार आहे. पण इथं आनंद शब्द वापरलेला नाही. आनंद शब्द एकाच ठिकाणी वापरला आणि खूप महत्त्वाच्या ठिकाणी तो शब्द वापरलेला. साजन शेंडे त्यांचं मी प्रस्तुत ऐकलं आणि त्यांना गैरून येताना मी बघितलं ते पाणी पवित्र गंगेचं पाणी आहे. अश्रूमध्ये एक ताकद असते, अश्रूमध्ये एक ताकद असते फार मोठी. आणि आईचं कर्तृत्व आणि आईची ममता सांगत असताना त्यांचा गैरून बघितला तो मुलाचा आणि फार चिंतेचा गैर आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या सूत्रामध्ये जे आईचं वर्णन केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आई हे नातं पहिलं आपलं असतं. जन्म झाल्यानंतर भावाची ओळख होते, भाऊनंतर जन्माला येतो. पत्नीचं लग्न झाल्यानंतर ओळख होते, पत्नी उशिरा जन्माला येते. मित्र मैत्रिणींची ओळख नंतर होते, पण पहिली ओळख आईची असते. गर्भधारणा झाल्याबरोबर तिला कळलेलं असते की आपल्याला बाळ आहे आणि तेव्हापासून आनंद सुरू झालेला असतो. आणि म्हणून त्या आनंदाचं वर्णन करत असताना स्वामींनी स्नेहाचा अर्थ दिलेला आहे. स्नेह हे मूलद्रव्य आहे. त्यानंतर वाटा फुटतात, ते वाढले की मग प्रीती जन्माला येते. पण अडचणी की प्रीतीला परतीचा प्रवास आहे. बहीण भावाची प्रीती आहे, त्याला परतीचा प्रवास आहे. पुढचा टप्पा आहे, त्याचा विस्तार झाला की प्रेम जन्माला येतं. प्रेमाला एक भंग होतो, प्रेमाचा भंग होतो, तोही परतीचा प्रवास आहे. परंतु त्यानंतर अगदी विस्तार जर झाला तो विस्तार भक्तीपर्यंत जातो. आणि भक्ती म्हणजे उत्कट प्रेम. भक्ती म्हणजे उत्कट सा परम प्रेम रूपा अमृत स्वरूपा यल्लब्ध्वा पुरुषो सिद्धो भवती अमृतो भवती न शोचती न कांक्षती. हा प्रवास स्नेहापासून सुरू होतो. आणि स्नेह हे आईच्या नात्यालाच ते शब्द लावलेले आहे. म्हणून ते मूलद्रव्य आहे. गव्हाचं मूलद्रव्य पहिले आहे, नंतर मग वेगवेगळे पदार्थ तुम्ही करा, चपाती करा, पुरी करा, काय करायचं ते करा. असं भक्तीचं आणि प्रेमाचं मूलद्रव्य म्हणजे स्नेह आहे. हे कधी भंगत नाही, अशा प्रकारचं स्नेह आहे. आणि ते आईच्या उदरामध्ये ते स्नेह जन्माला येतं. बाळ जन्माला आलं की कसं हो, परिचय नाही, काही नाही, काहीच नसतं नाही. इतर प्रेम का वस्तू घेताना बाजारातून आपण परिचय करून घेतो, कुठली जमिनी घेताना परिचय करून घेतो, पाण्याचा अमुक हा सगळा परिचय करून. आई आपल्या बाळाचा स्वीकार करत असताना कुठलाच परिचय नसतो. बाळ आहे, काळा आहे का गोर आहे माहिती नाही आहे, माहिती नाही आहे. पुढं जाऊन काय करेल, मला वृद्धाश्रमात पाठवलं का माहिती नाही आहे, नाही माहिती. पण झरा सुरू झालेला असतो तो नैसर्गिक झरा आहे. इतर नात्यांचा जो झरा आहे ना तो कृत्रिम आहे, त्या टँकरचं पाणी आहे. आणि आईचं जे प्रेम आहे ना तो नैसर्गिक अशा प्रकारचा झरा आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून त्या बाळाला ती जीव लावते, त्याला सांभाळते, त्याच्याशी गप्पा मारते, ती तिलाच माहिती. जन्म झाल्यानंतरही गप्पा मारते, ते तिलाच माहिती. त्याला काही कळत नाही, पण ते तिलाच माहिती. तुला साहेब व्हायचंय, तुला आमदार व्हायचंय, नाही बरं, तुला कलेक्टर व्हायचंय, तुला आरटीओ व्हायचंय. हे तिच्या गप्पा बाळाला कळत नाही. आरशासमोर आपण उभं राहतो ना आणि आपलं मत आरसात सांगत असतो. बिंबाचं प्रतिबिंबाचं असं नातं असतं, असं आईचं आणि बाळाचं नातं असतं. गाणी म्हणते त्याच्यात सगळं करते, अशी ही आई असते. आणि म्हणून तुकोबाने एका अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. कन्या सासुरासी जाय मागे परतुनी पाय. लग्न झाल्यानंतर मुलगी सासरला जाते ना, जात असताना सहज तिला जाता येत नाही. ती मागे फिरून आईकडे फिरून पाहते, परत येते, बापाला भेटते, आलीला देते. बाबा आई साधी बोलली बरं का, बोलत जाऊ नका. आईला समजावून सांगते, बाबा चिडलेणार म्हणत नको. बाबाला सांगते, पुढं सरकते, चला म्हणतात, सगळे म्हणतात गाडी तयार आहे चला. आणखी पुढं जाते, परत मागे फिरून जाते, आणखी पुढं जाते, परत मागे फिरून जाते. आणि गाडीत बसल्यानंतर काच खाली करते, परत मागे फिरून पाहते, घराकडे फिरून पाहते, त्या जमिनीकडे फिरून पाहते.
सगळ्यांना फिरून पाहते. आणि पुढच्या कळव्यामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे, खूपच सुंदर वर्णन आहे. कन्या सासूर अशी जाय मागे परतुली पाहे, तैसे झाले माझ्या जीवा. आता भक्ताचं आता सुरू झालेलं आहे. गंमत आहे पहा, दुहेरी अर्थ याला. तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेट सी केशवा, केव्हा भेट सी केशवा. तैसे आई बाळाला एवढी अथर्वेला जाते, बाजारात जाते, वादळ येतं, ताटात उठते. अगोदर बाळ म्हणते आई मला असेल ना देते बेटा आपण एकदा फिरून. आई मला भजे होत देते ना रे फिरून आपण एकदा, किती लांब आहे आपण एकदा फिरून वापस शिवून घेते. आई मला फुगेला देते ना बेटा देते. ज्या वेळेस ताटात उठवते दोघांची त्या वादळामध्ये धावपळीमध्ये दोघांची भेट होत नाही आणि मुलगा रडत असतो, आई आई आई. पोलीस बघतो, पोलीस चौकीवर त्या बाळाला नेतो आणि सांगतो की बेटा तुला भिजवी देऊ का? नको. आधी तर पाहिजे होती, पण ती आई सह पाहिजे होती. तुला फुगे देऊ नको आई, अमुक देऊ तमुक देऊ. चुकली माये, चुकली माये, बाळ हुरू हुरू पाये. तुकारामाच्या कवितेचा एक मोठा चमत्कार आहे. शब्द कसे चपलक बसवलेले असतात. बाळ हुरू हुरू पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेट सी केशवा, केव्हा भेट सी केशवा. आईचं वर्णन अनेक कवितेमध्ये अलीकडे दिसेल तुम्हाला. आता प्रभूची कविता सुद्धा सांगेल, इंद्रजी महाराजांची कविता सांगेल. खूप कवी जन्माला आले आणि देवापेक्षा आईचं वर्णन, आईच्या कविता खूप केल्या. तुम्ही संपून गेले आई शिल्लक आहे. अशी ही आम्हाला सगळं वात्सल्य मोठं गोड आहे. आणि म्हणून देव सगळ्यांना आपलं नाव घ्यायला सांगतो, पण तो मालूबाईची आण म्हणतो, आईची शपथ घेतो. गोपाळनी आणि घेतो, कृष्णाची शपथ घेतो. शपथ ज्याची घेतला जाते ती अत्यंत प्रिय शपथ, अत्यंत प्रिय असते. आणि म्हणून ही ऊर्जा, एक सामर्थ्य, सगळ्या महापुरुषांना बळ देणारं हे सामर्थ्य आहे. कर्णाला कुंती भेटीला जाते आणि कर्णाला ते कर्णा तू माझा आहेस बेटा, माझा आहेस, लढाईत उतरू नको, तू मोठा भाऊ आहेस. कर्ण म्हणते सांगायला फार उशीर केलास, माझी दैना माझा अपमान बघितलास ना तू. राजमाता कुंती देवी कशाला आलात तुम्ही? नको रे, राजमाता म्हणू नको, त्यापेक्षा श्रेष्ठ शब्द आहे आई म्हण मला, आई. कर्ण थोडा कठोर झालेला असतो. तो म्हणतो राजमाता कुंती देवी तो तुमचा अधिकार नाही आहे, तो राधेचा अधिकार आहे. मी राधेय आहे, मी कौंतेय नाही. अर्जुन कौंतेय, मी राधेय आहे. पण तो दान देतो साधे उदार आहे, अपात्र दान देत नाही. दान देतो, मी मरताना दान देणार आहे. माझ्या पदार्थाखाली माझी चूक. कर्ण स्थिर झालेला असतो. कुंती निघून जाते, कर्णाला पश्चाताप होतो. नैसर्गिक प्रेमाचा जरा हिच्यामध्ये आहे. दूर गेल्यानंतर आई म्हणून जोरात आवाज देतो, डोळे मिटते, उभे राहते. त्या क्षणामध्ये केवढा आनंद झालेला असेल. असं काही आनंदाचे क्षण येतात. आम्ही सकाळी भांडाऱ्याला गेलो, भांडारेकरांचं घर बघितलं आणि तिथं माझ्या लक्षात आले की इथं स्वामी उभे होते. भंडारकर ग्रंथ वाचत होते. ते उभं राहणं किती महत्वाचं. तू उभा ठाकला अशी चिपुरे, मी पण ठाकतो ना. क्षणभर मी उभा, देवाची द्वारी उभा क्षणभरी, पण इथं देवाची आहे, भक्ताची आहे द्वारी. देव क्षणभरी उभा आहे भक्ताच्या दारामध्ये. चमत्काराचे आहे, फार चमत्काराचे वेळ आहे, अत्यंत चमत्काराचे आहे. आई, ज्याला आई नाही ना ते प्रेम मिळत नाही, मला नाही मिळालं.
आम्ही 3 भाऊ आहोत. माझी आई वारली. 3 भाऊ 3 ठिकाणी झालो. एक आळंदीला गेला, एक घरी राहिला. मी मानवा पंथामध्ये आलो. आई जगली असतील, बाप मेला असतं तर मुलं ताटातून नसती होऊ गेली. छिन्न विछिन्न झालं आमचं हे जीवन. आणि हो ना, आम्हाला मायबाईची आठवण येते. आणि स्वामींनी आई महोत्सव साजरा केला हे मी तुम्हाला सांगतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. सारंग पंडिताची भेट घेऊन मायबाईचा 2 मुलींना घेऊन स्वामींकडे गेलेले आहे वेरूळला. अत्यंत सुंदर देखणं, सगळं जग ते पाहायला येतं असं लेणं. ते लेण्याचं सौंदर्य स्वामींमुळे वाढलेलं आहे. आणि स्वामी तिला विचारतात, म्हणजे मी उस्मानून आले यासाठी की माझ्या 2 मुली आहेत. एक विधवा झालेली आहे, एकीला काहूर आहे. कुणी नाही रे बाबा. माझा पंख असमर्थ झाले. विषारी नजरा लोकांच्या त्यांच्यावर पडतात. नाही जगायचं मला, नाही जगायचंय. कुठं दिसले मी चालले कृष्णाकडे. मी चालले द्वारकेला चालले. मला तिथे एकीला पाठीला बांधायचं, एकीला पोटाला बांधायचं आणि आत्महत्या करायची मला. देव म्हणता शरीराची किंमत कळली तुला. याचा एक केसही तो निर्माण केला नाही, त्याला नष्ट करायचा तुझा काय अधिकार आहे. आज झोपा, आराम करा. झोपले. सकाळी विचारलं तिला काहूर आला तर कंपनी नाही. आणि ह्या दुसरीच्या नवऱ्यानं सोडले ना, तो घ्यायला येणार आहे. पण जायचं काय, द्वारकेला जायचंय ना. त्यावेळेस ती म्हणते आता माझा कन्हैया मला इथं भेटला, कशाला जाऊ द्वारकेला मी. स्वामींचे सूत्र लक्षात ठेवा. बाई तुम्ही मायेकी मायेच्या ठाई आणि येत सकळही समायेकी. हा आई महोत्सव आहे. सगळ्यांनी करायला पाहिजे आई महोत्सव हा. अरे एक वर्ष कार्यक्रम करायला चालला. कुटुंबाची ती आई आहे. एक वेळेस कार्यक्रम करा. प्रेम व्यक्त, ऋण व्यक्त करा. तुम्ही एक वेळेस तरी ऋण व्यक्त करा. यातलं एक लेख मला खूप आवडलेला आहे. आई बाप होताना आईला बाप सुद्धा होता येतो. आणि खरंय छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिवाजी महाराज अफजल खानला जाते ना, कल्पनाही अगोदर हा खूप ताकदीचा माणूस आहे. उंच आपल्यापेक्षा जास्त आहे, त्याच्या ताकद आपल्यापेक्षा जास्त आहे. जायचं आहे. अगोदर जीवाला सांगितलं तू कैची आणलीस का, म्हणे का कैची कशासाठी, जायचं आहे आपल्याला. माझी दाढी वाढलेली आहे, माझ्या दाढीला पकडू शकतो, त्याच्या हातात माझी दाढी नाही आली पाहिजे, कर कट कर. सगळं कट केलं. वागणं काय घेतलं आणि निघाले. आणि आईकडे गेले. मा साहेब नमस्कार करतो, मुजरा करतो. मा साहेब जा राजे जा, तुमचं बरं वाईट जरा झालं तर मागे संभाजी आहे. आईची भाषा नाही, ही बापाची भाषा आहे. असा आधारशी असा आधार भक्कम आधार बापच देऊ शकतो. म्हणून आई कधी बाप होते, कधी बहीण होते, कधी बापाही आई होतो. जिथं जिथं वात्सल्य आहे ना, तिथं तिथं आई आहे. हे वात्सल्य गायीजवळ आहे म्हणून गाय सुद्धा आई आहे. हंबरुणी वसन आले चाटीत जाय गाय, तवळा मला गायीमध्ये दिसली माझी माये, पिठामध्ये दिसली माझी माये, काट्यामध्ये दिसली माझी माये. हे वात्सल्य जे आहे ना, विस्तारित झालेलं वात्सल्य. हे वात्सल्य खूप खूप महत्वाचं. मग ती आई दूध पाजणारी असेल, प्रेम लावणारी असेल, ज्ञान देणारी असेल, ही सगळी आई आहे. पुरुष आई झाले नाहीत का, पुरुष आई झालेले. आई झाले पुरुष. एका माणसाला कैदेमध्ये टाकलं. कैदेत टाकल्यानंतर त्याची मुलगी आली बघायला. बाळात झालेली होती, छोटं बाळ होतं. आईकडे दिलं घरी. त्याला भेटायला गेली. त्याला पाणी पोचकोटी देऊ नये, त्याला एक कुटका देऊ नये अशी व्यवस्था केली. शिपाई ठिकठिकाणी होते आणि त्याला बंद खोलीमध्ये ठेवलं, बिना पाण्याचं बिना जेवणाचं. आणि क्रूश झाला तो. मुलगी गेली भेटायला, तिलाही तपासलं. तिच्याकडे काही नाही. अरे म्हटलं जाय, तुझ्याकडे काहीच नाहीये. गेली, बसली, समोर बसली. बाप बघत होता तिच्याकडे, ती बापाकडे. बापाचे गाल खोली गेलेले, बापाचे डोळे खोले गेलेले आहेत. आठवण तिला इथे पुरस्मृती जागृत होते. बापाला खांद्यावर घेऊन मला फिरवलेलं आहे. बापाने माझं लग्न जमवलं त्यावेळेस माझा बाप लाचारी सारखा वापरत होता. माझ्या बापाने मला हे सगळं लाल पुरवलेलं आहे. तो समोर मी काहीच देऊ शकत नाही. काय करू, काहीच नाही माझ्याकडे. चमकुनाने गेला डोक्यामध्ये विचार. आहे नाही कसं आहे, माझ्याकडे आहे आहे. आजूबाजूला बघितलं, कोणी बघताय का, नाही बघत. बापाला जवळ घेतलं, डोकं जवळ घेतलं, आपली चोळी वर केली आणि
दूध द्यायला लागली बापाला. 2-4 घोट बाप त्याला तर बघितलं पोलिसांनी. तू काय करतेस? आणि जवळ आला, तिला पकडलं, राजाकडे नेलं. अरे राजासमोर तिची तक्रार मांडली. राजा म्हणाला, भाऊ बेटा, बापाला बोलून दूध पाचता ती म्हणजे मायबाप सरकार अबो तुम्ही माय आहात का? नाही ना. तुम्ही स्वीकारलं कसं? नकार का दिला? सरकार मायबाप असते, राऊळ मायबाप असतात. ज्याच्याजवळ वात्सल्य आहे ते वात्सल्य आई असते. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बैल बंधू चोरता. पहिलं नाव कृष्णाचं घेताना त्याला विशेषण लावलं, कृष्ण माझी माता. आई होता येतं माणसाला, आई होता येतं. पंढरपूरच्या दिंडीमध्ये सगळी माऊली म्हणतात एकमेकाला. आणि ज्ञानेश्वर सगळ्यात कमी वयाचा संत, त्या चांगदेवाला भाऊ सुद्धा म्हटलं नाही, 1400 वर्षाचा. ज्ञानेश्वराला माऊली म्हटले. त्या दिंडीमध्ये बायको नवऱ्याला माऊली म्हणते, नवरा बायकोला माऊली म्हणतो. कसा विसर पडतो सगळा. नात्यागोत्राचा किती उच्च स्तर आहे, एवढा उच्च स्तर आहे. नात्यागोत्राचा विसर पडतो. मी माझ्या आणि सांगतो, सिंधुताई सपकाळला त्रास देणारा त्यांचा नवरा जो आहे तो पुण्याला गेला आश्रमात. त्यांच्या ज्यांनी हाकलून दिलेले तिथून पुण्याला गेला. म्हणाला मी राहू का तुझ्याकडे? ते म्हणाले राहा, पण बायको नवरा म्हणून राहू नकोस, तू माझा मुलगा म्हणून राहा. आईला बाबा होता येते, माझा मुलगा म्हणून राहा. अनाथांची माऊली आपण म्हणतो, अनाथांची माऊली आपण म्हणतो. जिथं अवतार पराभूत झाले त्या आईसमोर त्या आईची शक्ती केवढी मोठी असेल. कृष्ण कुठंच नाही हरला एका ठिकाणी फक्त आई समोर, यशोदेसमोर पकडला. मंगळचं दूध काढताना, दही काढताना पकडलं. खरं तू चोऱ्या करतो? नाही चोऱ्या. मैया मोरे मोरी मैं नहीं मांग दिखायो. सगळीकडे जिंकला, इथं हरला. अरे तुला मी बघितलं, तुझ्या तोंडाला लागले. ग्वाल बाल सब पैर पडे है, ग्वाल बाल. मुलांनी, माझ्या मित्रांनी माझ्या तोंडाला लावलं, मला मार मिळाला पाहिजे म्हणून. खोटं का बोलतो सर? हातामध्ये काडी आहे. आईला मारता येत नाही, प्रेमाला मारता येत नाही. प्रेम घसत नाही, प्रेम खून करत नाही. नाम करतो, प्रेम नाही करत. हसते आई ऐकतच नाही. त्यावेळेस त्याने त्याच्या वात्सल्याने चिमटा घेतला. मैया तोरी मन कुछ भेद उपज है, मैया तोरी. आई तुझ्या मनामध्ये विकल्प आहे. मला संशय लागला, तू माझी सावत्र आहे. अरे बेटा, खळखळेशी त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. त्या पाण्याच्या 2 थेंबामध्ये कृष्ण चिंब भिजला, नरम झाला, हलका झाला. त्याला वाईट वाटलं आणि मग तोच कबूल करतो. मैया मोरी मोरी. थोडा बदल केला, सुरदाचा चमत्कार. मैंने ही मांग दिखाए, मीच खाल्लंय. ही बदलली. कन्हैया तू नहीं मांग दिखायो. अशी तू अनंत ब्रह्मांड नायकाला सुख देणारी अशा प्रकारची आईची अत्यंत पवित्र असलेली. म्हणून आई कोणालाही होत येते, कोणालाही होत समर्पण असतं त्या ठिकाणी. कोणाला भीमाई म्हणतात ना बाबासाहेबांना, तेही मला आवडतं. आईच आहे ती. आणि एक सुंदर मी आईकडे गीत ऐकलं, मला खूप आवडलं. आकाश मोजितो आम्ही भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजी. किती अर्थ पूर्ण आहे. त्यामुळे काही मोजता येत नव्हतं. काही नव्हतं आमच्याकडे. गाडगे उतरत असली त्यावेळेस आमच्याकडे काय
तुझ्यामुळे. आकाश मोजितो मी भीमा तुझ्यामुळे, संकट रोखितो आम्ही भीमा तुझ्यामुळे. ते दिवस ना आमच्याकडे आता मेलेलं जनावर बाहेर काढत ते दिवसाने, गावाचा राखण काढत ते दिवसाने, ढपडं वाजवत ते दिवसाने मी आमच्याकडे. आमच्यात बल आले, ताकद आले भीमा तुझ्यामुळे. शिरकापले तरी वंदन तथागताला. निष्ठा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. शिरकापले तरी ही वंदन तथागताला. येथेची वाटतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. हे सामर्थ्य देणारी व्यक्ती भीमाई म्हटलं तर अडचण काय आहे? लोक विठाई म्हणतात, माऊली म्हणतात. अडचण काय नाही, अडचण काय? बंदूक नको आम्हाला, तोफाही द्या नको रे. अरे हे शस्त्र लोकांना आम्हाला गरज नाहीये. शब्दाने 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 मारितो आम्ही भीमा तुझ्यामुळे. त्या बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार ज्यांनी केला तो शिंदे परिवार 800 साधूंना सोबत घेऊन सत्कार केला. मला त्या गोष्टीचा अप्रूप वाटलं, खूपच चांगलं वाटलं. बाबासाहेबांचे गाणं मी का म्हणायला लागलो. बाबासाहेब हैदराबादला घेतले, भुसारी नावाचे प्राध्यापक होते. त्याच्या खोलीत बसले, त्या लायब्ररीमध्ये मानवांचे पुस्तकं बघितले, उठले, आदेशासारखे सगळे पुस्तकं जमा केले, गाडीत टाकले आणि घेऊन गेले. आणि मग म्हणाले की मानवाबद्दल माझ्या हृदयामध्ये आदराचं स्थान घेतलं, माझ्या हृदयाचा आदर आहे. भगवान श्री चक्रधर स्वामींचा जे काही वाचलं त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला. आणि मग आई म्हणजे काय असते? लंगड्याची माय असते. आई म्हणजे काय असते? दुधावरची साय असते, हमुशिंदीची गोष्ट आहे. म्हणून आईचं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे. आईचं वर्णन प्रत्येक ग्रंथामध्ये आलेलं आहे. इतरांची आठवण करत असताना काही आपल्याला मुद्दे लागतात. सावरकरांना स्वातंत्र्य म्हणण्यासाठी काही कारण लागतं. वल्लभभाई पटेलांना काहीतरी कारण लागतं. आपण नाव ठेवतो पोलादी पुरुष. गांधींना, करमचंद गांधींना आपण महात्मा म्हणतो. आई गेल्यानंतर कुठल्या आठवणीची गरज नाही. आई कुठल्या आठवणीची गरज. खूप सुंदर सगळीकडे कविता आहे, सगळीकडे संस्कृत आहे, सगळीकडे. मला लता दीदींनी गायलेली गाणं आहे, ते गाणं मला आवडलेलं आहे. ते महापुरुष आहे. कितनी अच्छी है, कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. अपना नहीं तुझे सुख दुख कोई, मैं मुस्काया तू मुस्काई, मैं रोया तू रोई. मेरे रोने पे, मेरे हंसने पे तू बलिहारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. किती सुंदर गीत आहे. तो काय संस्कृतने ठेका घेतलाय काय? सगळ्या भाषांनी ठेका घेतलाय. मराठीने हा सर्वाधिकार आहे, सगळ्यांना मिळालेला अधिकार आहे. आणि म्हणून परमेश्वराला प्रत्येक घरी जाता येत नाही, म्हणून त्यांनी आई पाठवलेली आहे. परिभ्रमण करत असताना श्री चक्रधर स्वामी मालोभाईची म्हणतात, किती उंचाई आहे, किती उंचाई स्वामीचीच नाही, तुमची सुद्धा. भोळी असेल, वेळी असेल, कशी असेल, तुमची सुद्धा. स्वामी तर सांगता माणसाची नाही, पक्षांमध्ये आई आहे. कोंबडी पिल्लावर बसते, याच्यावर बसते, अंड्यावर बसते. अंड्यावर बसल्यानंतर कोंबडी
तिला स्तन नाही, तिला दूध नाही. कोंबडीतले त्या अंड्यातले पिल्ले वाढतात कसे वाढतात की नाही वाढतात, पुढे जाऊन ते अंड फोडतात, चोचीनं फोडतात. हे वाढतात कसे? अन्न घटक कुठले त्याच्यामध्ये कुठले अन्न घटक आहे ते उभेने वाढतात. आपण 5% जेवण करतो, 95% जेवण वेगळंच आहे. तुम्हाला कोणाच तरी हाताचा स्पर्श पाहिजे, शांत आणि समाधान, आपुलकीनं पाहणारा पाहिजे, खूप चांगलं वाटतं. कुणी आपुलकीनं बोलणारा पाहिजे, खूप बरं वाटतं. तुम्ही कार्यक्रम केला, बुद्धीचा ढीग, भाताचा ढीग, कोणी आलंच नाही, मजा वाटायला पाहिजे की आपलंच आहे सगळं आपण खाऊ. पण वाईट वाटतं. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यवाक्याती पुच्छती. ह्या सगळ्या भूमिका आई पार पडत असते, सगळ्या भूमिका आई पार पडत असते. आणि म्हणून आई हे विश्रांती स्थान आहे. भूकंप बघून आला ना तरी जागी असते. आणखी आला नाही, गाडी आली की गाडीचा वाढ लोळवते. ते आल्याबरोबर विचारते जेवण करतो. सगळे झोपलेले असतात, आई जागी असते. आणि म्हणून भगवान श्री चक्रधर स्वामी आईचा उल्लेख करत असताना मला असं वाटतं की तर आई महोत्सव साजरा केला. किती मोठं बाई तुम्ही माये की मायेचा टाईम नाही. येतं सकाळी सामा आहे की आपल्या सगळं सामावल्या जात नाही. पुण्यालाच आम्ही येतोय. किती जण आहात तुम्ही? किती जण आहात तुम्ही? एक तर सांगत आम्ही घरीच नाही, आम्ही बाहेर गेलो. सगळं मोजकं जीवन आहे, सामावत नाही. सगळं बुद्धिमान माणसामध्ये सगळं नाही सामावत. त्याला वेळं व्हावं लागतं, गाडगेबाबांसारखं वेळं व्हावं लागतं, गाडगेबाबांसारखं वेळं व्हावं लागतं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला सांभाळी तुझी लेकरे पुण्य समलती पापाला गोपाला. या माणसाने सामावून घेतलंय, सामाजिक कार्यकर्त्यांनी सामावून घेतलंय, या मोठ्या लोकांनी सगळ्यांनी सामावून घेतलंय. हिंदू कोण लिहिण्याची काय गरज होती, पण लिहिलं.